ठाकरे गटातल्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। महाडमध्ये झालेल्या या घटनेमध्ये सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही। सुषमा अंधारे आणि पायलट हे दोघेही सुखरूप असल्याचं कळतंय। क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। क्रॅश होतानाची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। स्वतः सुषमा अंधारे आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, सुदैवानं बचावलात तुम्ही, पायलट आणि तुम्ही। खूप मोठी दुर्घटना इथं झाल्याचं दिसतंय, आपली पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत। सुखरूप आहे मी आणि माझ्या सोबतची माझे सहकारी, माझा लहान भाऊ विशाल, कॅप्टन, असिस्टंट, हे चारही लोक सुखरूप आहेत, हे जास्त महत्वाचं। हो, आणि सुषमाजी, हा सगळा प्रकार नेमका कसा काय घडला? काही त्या संदर्भातली प्राथमिक माहिती तुम्हाला कळली आहे का? तांत्रिक अडचण होती का हेलिकॉप्टरमध्ये? तांत्रिक अडचण होती की काय होती हे आपल्याला पूर्ण तपासता अंती लक्षात येईल। आता तरी इथे पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आहे आणि आता अग्निशमनची गाडी आलेली आहे आणि बऱ्यापैकी आता लोक इकडे मार्किंग कामाला, काही तपास यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टी, फॉरेन्सिक वगैरेच्या गोष्टी इकडे आता फॉर्मॅलिटी सुरू झालेल्या आहेत। आम्ही सकाळी 8:45 वाजता इकडे आलेलो होतो। 9 वाजताचं आमचं टेक ऑफ होतं। मात्र एक सेकंड, हॅलो सर, हॅलो सुषमाजी बोला, येतोय आवाज? आणि बघता बघता ते वरूनच 2-4 घिरट्या घातल्यानंतर ते खाली काही लँड होत नव्हतं। तर जसंही लँड व्हायला खाली आलं तर ते वरूनच कोसळत आलं खाली। आणि ते एवढा धुळीचा लोट होता की मुळात कॅप्टन सुरक्षित आहे का नाही याची जास्त काळजी होती। सुदैवाने आता कॅप्टन सुरक्षित आहे, असिस्टंट सुरक्षित आहे, सगळे व्यवस्थित आहेत। आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे आशीर्वाद। थँक्यू। सुषमाजी, खूप खूप धन्यवाद। आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। सुषमा अंधारे होत्या आपल्या